उरण तालुक्यातील शहरी भागात दवाखाने आणि पॅथॉलॉजी लॅबमधून निघणारा वैद्यकीय जैविक कचरा उघड्यावर टाकत असल्याची बाब समोर आली आहे। यामुळे मानवी जीवनाला मोठा धोका निर्माण झाला असून तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी केली जात आहे। वैद्यकीय जैविक कचरा ही मोठी समस्या आहे। दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब यामधून निघणारा जैविक कचरा हा मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतो। यासाठी शासनाकडून संस्था नेमण्यात आल्या आहेत, ज्या हा कचरा गोळा करून त्याची शासकीय निर्देशानुसार विल्हेवाट लावतात। यासाठी ठराविक रक्कम दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब यांना मोजावी लागते। मात्र ही रक्कम आपल्याच तिजोरीत जावी यासाठी अशा प्रकारचा कचरा उघड्यावर टाकला जातो। उरण शहरातील 4 फाटा येथील मासळी बाजाराच्या बाजूलाच अशा प्रकारचा वैद्यकीय जैविक कचरा उघड्यावर टाकला जात असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे। याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न नवराज्याने केला आहे। उरणमध्ये वैद्यकीय जैविक कचरा हा बेधडकपणे उघड्यावर टाकला जातो आणि या संदर्भात आपण या संदर्भात संपूर्णपणे खोलवर जाऊन त्याची चौकशी करणार आहोत आणि हा जो जैविक कचरा टाकण्यात येतोय, जे लोक टाकतात त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आपण मागणी करणार आहोत। आपल्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी आहेत श्री इटकरे, डॉक्टर इटकरे, त्यांच्याशी आपण समजून घेऊया आणि जाणून घेऊया। सर, हा जो कचरा आहे, जैविक कचरा आहे, दवाखान्यातून किंवा लॅबमधून निघालेला कचरा आहे, हा कचरा असा उघड्यावर टाकण्याची परवानगी आहे का, किंवा त्या संदर्भात मग काय कारवाई होते आणि ती कोणाकडून आणि कशी होते? उघड्यावर टाकण्याची परवानगी नाही। सर्व दवाखाने, प्रयोगशाळा यांना तळोजा बायोमेडिकल वेस्ट केंद्रातर्फे परवानगी घेऊन महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड मार्फत त्यांना तळोजा येथे हा कचरा नियमित देण्याच्या विषयीच्या सूचना आहेत व प्रत्येकाकडे तसे सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे। तर तरी त्या सर्वांनी त्यांच्या मार्फतच हा जो बायोमेडिकल वेस्टचा जो कचरा आहे हा उघड्यावर जर टाकला तर लोकांची हानी होऊ शकते, शरीराला अपायकारक असतो। त्यामुळे त्याच्यामार्फत त्यांनी त्यांच्याकडेच करावं। असं जर काही झालं असेल तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल किंवा महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड याकडे आपण रितसर तक्रार करू शकतो व ते ह्याच्यावर कारवाई करू शकतो। नक्कीच सर, कारवाई संदर्भातली आपण माहिती दिली, पण असा उघड्यावर टाकलेला हा जो वैद्यकीय जैविक कचरा आहे याच्यामुळे काही रोगराई पसरली जाते। कशा प्रकारची रोगराई पसरली जाते आणि त्यासाठी इतर नागरिकांनी काय काळजी घ्यायला गरजेचं आहे? असं दूषित वैद्यकीय रक्त असू शकतं किंवा इतर शेया वगैरे असू शकतात। तर त्यामुळे दूषित ह्याच्या जर हाताळले गेले तर कावीळसारखे भयानक रोग होऊ शकतात। आणि किंवा दूषित रक्ताचा जर असेल आणि समजा तो एड्सचा वगैरे पेशंट असेल HIV चा, तर त्यांना पण लागण व्हायची शक्यता नाकारता येत नाही त्या ह्याच्यातून। तरी ते म्हणजे हाताला टोचल्यानंतर वगैरे ज्यांनी हाताळला त्याला तरी असं कोणीही करू नये। आणि समजा कोण असं सांगूनही ऐकत नसेल, करत असेल तर संबंधित ग्रामपंचायत जे ह्या सगळ्यांना व्यवसाय परवाना देते सर्वच। आणि बायोमेडिकल वेस्टच्या संदर्भात असेल तर पोल्युशन कंट्रोल बोर्ड, महाराष्ट्र पोल्युशन मंडळ यांच्याकडे आपण रितसर कारवाई करू। तर नक्कीच हे होते तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इटकरे यांनी जी दिलेली माहिती आहे, या माहितीनुसार जो कचरा आहे, वैद्यकीय जैविक कचरा आहे, यामधून होणारी जी काही आजार आहेत किंवा इतर रोग आहेत या संदर्भात डॉक्टरांनी माहिती दिली। तर कशा प्रकारची कारवाई होऊ शकते या संदर्भाची सुद्धा माहिती दिली आहे। मात्र हा जो कचरा याप्रमाणे उघड्यावर टाकला जातोय, हा कचरा टाकण्यात येऊ नये यासाठी आता प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा प्रयत्न होतोय किंवा नाही या प्रश्नाकडे आता नजर लागून राहिली आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।